नर्मदा ही कुठल्या कुठल्या स्टेट्समधून फ्लो होते? तर सायकलीवरचा हा प्रवास मी 40 दिवसाचा माझ्या मनात ठेवला हं, होता. हं. झाला माझा मग 29 दिवसात अरे फक्त. वाह! तिथे काही ठिकाणं आहेत का जिथे राहतात लोकं? फिक्स ठिकाणं आहेत, आश्रम आहेत? नदीकडे तुम्हाला नदीला हे नाही करायचं, म्हणजे प्रदूषित नाही करायचं. हं, तुम्ही अंघोळीला जाता तिकडे साबण वापरायचा नाही हं. तुम्हाला. जॉग्राफिकली स्पीकिंग नर्मदा हॅज ओरिजिनेटेड बिफोर गंगा. कारण की हे काही ॲडव्हेंचर नाहीये. नाहीये. ही रेस पण नाहीये. हे 2 तुम्ही तुमच्या मनातनं काढलात ना, हं. आणि मग मग तो तुम्ही जास्त डोक्यामध्ये ठेवला नाही. ओके. कारण की असल्या सर्व गोष्टी करायला कसं एकदा विचार केला ना, मग निघून जायला. निघून जायचं. नमस्कार, वेलकम टू द मीटिंग पॉइंट पॉडकास्ट. मी सारिका तुमची होस्ट आणि आपले आजचे पाहुणे आहेत समीर गायकवाड, ज्यांनी 39 दिवसामध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, ती सुद्धा सायकलवर. सो समीर फक्त सायकलिंगच नाही, त्यांचे बरेच छंद आहेत. सो कॉर्पोरेट लाईफमधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी बरेच उपक्रम सुरू केलेले आहेत. ते एक नेचर फोटोग्राफर आहेत, भारतीय ज्ञान परंपरेचा ते अभ्यासक आहेत, योग, विपश्यना, एन्ड्युरन्स ट्रेनिंग अशा बऱ्याच गोष्टी ते करत असतात. सो त्यांनी हे सगळं कसं काय घडवून आणलं, त्यांचे अनुभव कसे राहिले ह्या प्रवासामध्ये, कोणाकोणाला भेटत गेले ते, ह्या अशा सगळ्या गप्पा मारणार आहोत आपण समीरबरोबर. सो सुरू करूयात हा पॉडकास्ट. नमस्कार समीर. नमस्कार, वेलकम नमस्कार टू द सर. मीटिंग पॉइंट पॉडकास्ट. थँक यू. चांगला योग जुळून आलाय बडोद्यामध्ये करायचा. होय, होय. अगदी म्हणजे माझंच भाग्य म्हणायचं. अरे वा. सो तुम्ही नर्मदा परिक्रमा केली सायकलवरती वगैरे. सो बऱ्याच लोकांना ह्या विषयावर माहीत नाहीये. सो ते का आणि त्याच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? अ, प पश्चिमी भारतात बहुतेक लोकांना माहीत आहे. अच्छा. बऱ्यापैकी मला महाराष्ट्रामध्ये, एम-पीमध्ये वगैरे माहिती आहे. ओके, ओके. पण नर्मदा ही अशी फ्लो होते ना, म्हणजे अगदी हं. इंटिरियरमध्ये, अगदी सेंट्रल इंडिया. हं, हं, हं. तर म्हणून त्याच्याबद्दल नर्मदाबद्दल माहीत असावी. पण नर्मदा परिक्रमा होते परिक्रमा. हे लोकांना फार कमी माहीत आहे. जे यात मग अ, आध्यात्मिक याच्यामध्ये गुंतलेले असतात किंवा त्यांना तिकडचे आश्रम वगैरे जातात, तर त्यांना तिकडनं कळतं नॉर्मली, ओके, की असली परिक्रमा सुद्धा होते. ओके. तर आधीच्या काळी म्हणजे साधू संत असे, ते करायचे. करायचंय. तर त्यांच्यासाठी ही अशी मोठी हा प्रयास असायचा, की आणि त्यांना नर्मदा परिक्रमेचं जे आपण म्हणतो इम्पोर्टन्स म्हणा, ते हं. त्यांना माहीत असायचं. मग तेच करायचे. बरोबर. म्हणजे जनरल पब्लिक वगैरे अशी एवढी करत नसायची. हं, हं, हं. पण नंतर मला वाटतं जेव्हा एक 30 नाही, मला वाटतं आता 40 एक वर्ष झाली असतील. ओके, अ, विगार्ड म्हणून होते गृहस्थ, जे एम-पीला सेटल झाले. ओके, आर्टिस्ट सुद्धा होते ते. ओके. तर त्यांनी पुस्तक लिहिलं. म्हणजे त्यांनी नर्मदा परिक्रमा, म्हणजे ते जबलपूरला बेस्ड होतं म्हणून त्यांना कळलं थोडंसं. त्यांनी मला वाटतं पुस्तक लिहिलं होतं, "तीरे तीरे नर्मदा." हां. हां, तर त्याच्यानंतर मग ते जरा अगदी म्हणजे लोकांना कळायला लागलं आणि मग लोक विचारायला लागले, की आम्हाला हे 3-3 वर्ष आम्ही करू शकत नाही वगैरे, तर मग हे आम्हाला कसं करायचं? म्हणून नाही, त्यांनी सुद्धा मला वाटतं बॅचेसमध्ये केली होती. कधी 7 दिवस, कधी काय असे. ओके. म्हणजे थोडं-थोडं, टप्प्याटप्प्याने, छोटं-छोटं. टप्प्याटप्प्याने. हो. तर मग ते केली. मग लोकांना वाटलं, "अरे हां, असं करता येईल, तर मग किती छान." तर तसं ते सुरुवात झाली. तर त्याप्रमाणे मग मला वाटतं त्याच्यानंतर मग ती जरा म्हणजे जनरल पब्लिक जी आहे, नॉन संत पब्लिक जे आपण सांगू शकतो, करेक्ट, करेक्ट. गृहस्थीवाले, हं. त्यांची सुरुवात झाली. हं. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय आहे, की जनरली जास्त चढण वगैरे नाहीये, ट्रेकिंग एवढी नाहीये. तुम्ही ओके. अ, अ, काठी-काठी जाता नदीच्या. म्हणजे लिटरली पूर्ण हो, रूट हो. तुम्ही लिटरली काठी-काठी ते फॉलो. तसंच असतं. आता अच्छा. हल्ली म्हणजे रस्ते वगैरे झालेत. मग आता लास्ट 40 एक वर्षात धरण झाली, डॅम्स हो, झाले. हो, हो. तर मग मग काही-काही एरिया सिक्युरिटीसाठी किंवा काही मग तुम्हाला मग ते जरा बाहेरनं जावं लागतं. तर मग रस्ते झाले. तर ओके. आता मला वाटतं उलट इन्फ्रास्ट्रक्चर उलट मला वाटतं चांगली आहे. हां. 25 एक वर्ष आधीपेक्षा. आधी. हां, हां, हां. तर आता हल्ली म्हणजे सुरुवात व्हायला लागली याच्याबद्दल लोकांना कळायची. ओके. पण एवढंच आहे, की ते तुम्हाला पायी करायचं असतं, हं. तर मग 3 एक महिने लागतात. 3 ते 4 पायी करायचं हं, हं. म्हटलं तरी. हं, हं. अ, तसे तसं पाहायला गेलं तर ह्याला सांगतात, की तुम्हाला 3 वर्ष, 3 महिने
आणि 11 दिवस की असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये अच्छा. तुम्हाला करावं लागतं. म्हणजे तुम्हाला 3 चातुर्मास तुम्हाला स्पेंड करावं लागतात म्हणजे एका ओके. जागी. हां, हां. हे रूल्स ऑफ द गेम असा आहे याच्यामध्ये, की तुम्ही जे चातुर्मास जे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे निषेध असतो. हा परिक्रमा तुम्हाला बंद करायचा आणि कुठल्या आश्रमात तुम्ही कुठे उतरला असाल तिकडे सेवा द्यायची असते. अच्छा. ओके. तर हे असं जरा कठीण वाटतं मग लोकांना. हं. सर्व काही आपलं घर-वार सगळं त्याग हां, करून सगळं. मग यावर. हां. मग लोकांनी असं केलं, की ठीक आहे आपण सपोज 3 महिन्यात 3-4 महिने सलग आपण त्या स्लॉटमध्ये आपण केलं म्हणजे तर मग करता येईल का? असं हं, करून लोकांनी सुरुवात सुद्धा केली हं. पायी करायची आणि ती प्रचलितही झाली. म्हणजे काही कमिटेड लोकं असायची मग ती करायची सर्व काही ओके. सोडून. त्यात बायकाही असायच्या. अच्छा. हो. 3 आणि महिने हो, वगैरे 3 असं. महिने वगैरे चालेल. 3-4 महिने, 6 महिने तेवढ्या त्या त्या ओके. त्या त्या स्लॉटमध्ये नॉर्मली देवउठी हे असतं ना एकादशी, हं, हं, हं. त्यावेळी तिकडनं सुरुवात होते. सुरुवात होते. म्हणजे दिवाळीनंतर ओके. आणि नंतर मग आपली चैत्री नवरात्री जेव्हा संपते, हं. तिथे एंड होते. ओके. आणि तुमच्या डेस्टिनेशनला सपोज तुम्ही नाही पोहोचला, तर मग तुम्हाला तिकडे ती ब्रेक करावी लागेल. हं. ओके. असंही करतात का? म्हणजे लोकं टप्प्याटप्प्याने पण छोट्या-छोट्या टप्प्याने-टप्प्याने सुद्धा करतात. हो, करतात. करतात. ओके. तसंही ऑलराइट. करतात. तर मग म्हणून काय होतं, की ह्याच्यामध्ये डिग्री ऑफ डिफिकल्टी एवढी नाहीये. जसं तुम्ही आधी म्हणजे चारधाम वगैरे म्हणतात ना लोकं, की हं, डिग्री हं, ऑफ हं, हं. डिफिकल्टी म्हणजे थंडी आहे, हिमालय आहे, चढायचं आहे. तर मग त्याला असं वाटायचं, की ही डिग्री ऑफ डिफिकल्टी म्हणजे तो हं, तो हं. जरा म्हणजे त्याचं हं. जे अप्रिसिएशन असायचं चारधाम वगैरे ते हं, हं. जास्त पॉप्युलर झाली. पण ही जी आहे जरा त्याप्रमाणे कठीण आहे, मेंटली कठीण आहे. ते काय तुम्हाला 7 एक दिवसात आता हल्ली रोड्स वगैरे सुरुवात हं, मस्त झालेत. लास्ट पॉइंटपर्यंतच तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला हं. चालायचं फार कमी असतं. हं, हं, तर हं. मग हे अगदी आता सोयीस्कर झालेले आहे. ओके, पण ओके. नर्मदा परिक्रमा त्यातल्या त्यात मग थोडी तिसची ती टफ झाली आहे. कारण की मग अच्छा. तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ लाँग टाईम तुम्हाला ते मेंटल तो मेंटल. ठेवावा लागतो. हां. सो ह्याचा स्टार्टिंग पॉइंट कुठून आहे? किंवा असं काही ॲज सच पॉइंट आहे का? आपण जर परिक्रमा असा त्याचा उल्लेख केला तर? खरं तर ट्रेडिशनली म्हणा तुम्ही लोकं काय करायचे त्याचं उगमस्थान जे आहे अमरकंटक. उगमस्थान. ओके. तर अमरकंटकवरनं ते सुरुवात करायचे आणि मग तिकडनं मग तुम्ही त्याच्या मुखापर्यंत यायचं नदीच्या. मग ते ओलांडायचं. मग तुम्हाला पुन्हा त्याच्या दुसऱ्या हां. ओरिजिनला यायचं असं असायचं. तर ओके. एक अमरकंटक एक प्रिफर्ड डेस्टिनेशन असायचा, की जिथनं आपण सुरुवात करू हे म्हणजे एम-पीमध्ये आहे ना? हे एम-पी छत्तीसगडच्या बॉर्डरवर आहे, पण आहे ओके. एम-पीमध्ये. म्हणजे ओके. एक्झॅक्टली तुम्ही अमरकंटकला झालात ना, तर तुम्ही त्याच्या 100 मीटर मागे गेलात का ते छत्तीसगड सुरू होतं. म्हणजे ते एक्झॅक्टली ओके. त्याच पॉइंटवर आहे. ओके. आणि तिकडे एकच नव्हे 3 नद्यांचा उगम होतो. हं, त्या त्या हं, हं. त्याचे बरेच काही स्टोरीज वगैरे आहेत हं, हं, त्याच्या हं. आपल्या गाथा आहेत. दुसरं एक म्हणजे जे म्हणतात पॉप्युलर आहे आणि हं. खरं म्हटलं तर मलाही वाटतं ते तसं असायला पाहिजे, की ओंकारेश्वरवर तुम्ही चालू करता. ओके. तर ओंकारेश्वरवरून तुम्ही सुरुवात करता त्याच्या दक्षिण तटावरनं अ, आणि येऊन मग तुम्ही पुन्हा ओंकारेश्वरलाच पुन्हा एंड करता. का? कारण की ह्याचं जे जल अभिषेक करावा लागतो लास्टमध्ये. हं, तुमचं हे झाल्यानंतर तुम्हाला जल अभिषेक करावा लागतो. हं. ते लोक ते ओंकारेश्वरला करतात. हां. तर मग ते सोयीस्कर वाटतं, की तुम्ही जो ओंकारेश्वरनं सुरुवात केली आणि तुम्ही संपूर्ण ती परिक्रमा केली आणि नंतर ती जलाभिषेक केल्यानंतर घरी गेलात. ओके. आता काय होतं, की सपोज मी सुरुवात जी केली ती भरूचवरनं केली होती. ओके. तर भरूचवरनं सुरुवात करून भरूचवरला एंड केली. हं, हं, हं. त्याच्यामध्ये मला ओंकारेश्वरचा आउटस्कट्स आला होता. हं, रिटर्नमध्ये सुद्धा मी बाहेरनच गेलो होतो. हं. अगदी मी ओंकारेश्वरला टच केलं नव्हतं. तर मग घरी येऊन मग ते जे जल असतं आपल्याबरोबर ते मला ठेवावं लागलं. नंतर 3-1 आठवड्यानंतर मग मी ओंकारेश्वरला गेलो. जलाभिषेक केला आणि खऱ्या अर्थानं मग त्यावेळी तुमची परिक्रमा परिक्रमा संपूर्ण आपण होते. जेव्हा तुम्ही ओंकारेश्वरला ते अ, अ, जल अर्पण अर्पण करता. करतो तेव्हा. सो हे जल कुठून आपण नर्मदा नदीतूनच आपण घेतो? असं असतं याच्यामध्ये तुम्ही नदीचं तुम्ही प्रदक्षिणा करताय. हं. तर असं आहे की तुम्हाला तुमच्या व्हिज्युअल ह्याच्यामध्ये ते असायला पाहिजे नदी. बरोबर, साईट तुमच्या साईटमध्ये असायला पाहिजे. बरोबर. पण आता रस्ते कधी-कधी आपल्याला दरी-खोई किंवा लांबनं घेऊन जातात. तर नदी तुमच्याबरोबर कशी असेल, जेव्हा हं. तुम्ही त्यातलं एक पाणी तुमच्याबरोबर ठेवलं असेल. तर हां. सर्व परिक्रमावासी कुठल्यातरी एका फॉर्ममध्ये मी बॉटलमध्ये एका ह्याच्यामध्ये भरली होती, कारण की ती ओके, सायकलीवर माझं होतं ओके. किंवा हातामध्ये एक हे असतं कमंडलसारखं असतं, त्यात तुम्ही जल घेऊन
चालतं आणि मग तुम्ही ते जलच असतं तुमच्या बरोबर नेहमी. हम्म. तर ते जल तुमचं म्हणजे तुम्ही त्या जल बरोबर आहात ओके. आणि मग तुम्ही परिक्रमा करता. हां. तसं आहे. सो म्हणजे आपण स्टार्टिंग पॉइंट कुठूनही करू शकतो. हो. जसं तुम्ही भरूचहून केलंत तसं. आणि यू हॅव टू एंड इट फ्रॉम व्हेअर यू स्टार्टेड. बस. जिथून सुरुवात केली तिथे. हो आणि इनएडव्हर्टंटली किंवा चुकीने सुद्धा नदीला हं. कधी क्रॉस करायची नाही. नंतर परत तुमचा रिसेट पॉइंट तिकडनं सुरुवात होतो. ओके. सो म्हणजे ही नदी मोठी नाहीये का? रुंद नाहीये का? म्हणजे असा फेज येतो. नाही, नाही आहे. आपल्या गुजरातच्या साइडला जसं-जसं ते नदी मोठी आहे नदी. मोठी होऊन हां. जाते. पण जसं तुम्ही इंटिरियरला जात राहाल म्हणजे हां, हां, हां. आतमध्ये ती एवढी रुंद नाही. ओके. अच्छा, सो यू माइट एंड अप. हां, तसं फार कमी आता तर हल्ली अ, अ, सर्वीकडे बरोबर सायनेजेस वगैरे लावलेले सायनेजेस असतात. वगैरे. आता असा हां, काही हां, प्रॉब्लेम हां. नाहीये. पण कधी-कधी काय होतं, कधी एक मोठी नदी त्या हां, नदीला हां. लागते. जशी तवा नदी आहे. ओके. है ना? ती तवा नदी रुंदीला मोठी आहे, पण नर्मदा लहान आहे त्याच्या आधी. पण हं, जेव्हा हं. ती तवा नदी नर्मदाला लागते त्याच्यानंतर अशी प्रचंड होते. ओके, ओके, ओके. तर मी तवा नदीकडे येत होतो, तर म्हटलं, "अरे बापरे! ही मोठी म्हणजे ही मी नर्मदाकडे तर येत नाहीये ना." मग मला विचारावं लागलं हां, 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 की हां. बाबा हे नाही, नाही तवा नदीच्या क्रॉस करील. क्रॉस करेल. ओके, 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 ओके. अच्छा, अच्छा. हां. असं हां. आहे. सो ते म्हणजे ते ते तसं हां, असं हळू. प्रश्न येतात आपल्या मनामध्ये. हं, हं, आता हं. हल्ली जी-पी-एस वगैरे सुद्धा आहे. तर आपण ट्रू, त्यातही पाहू शकतो, की नाही, ट्रू. नाही आता ही नाही, ही नर्मदा नाहीये. पण ही ती बाबा मजा नाही ती मजा जी-पी-एसला. नाही. म्हणून मी म्हणजे बरंच काही मी त्यामध्ये मला स्वतःला हे केलं, की हां. आपल्याला ती विचारत, विचारत. फक्त एक आहे, की रूट पाहायला सुरुवातीला मी पाहायचो, की कसं कुठे कुठली हं, गावं हं. बस सो त्याप्रमाणे जायचो. आपण नर्मदा ही कुठल्या-कुठल्या स्टेट्समधून फ्लो होते? तसं पाहायला गेलं तर 2च मेन स्टेट्स आहेत. गुजरात गुजरात. आणि एम-पी आणि ओके. एका कडेला महाराष्ट्र लागतो 40-50 अच्छा. किलोमीटरसाठी. म्हणजे तसं आहे की नर्मदाचं एक तट महाराष्ट्रात असतं, एक तट एम-पीत असतं आणि नंतर मग गुजरातमध्ये थोडंसं तट असतं आणि महाराष्ट्रामध्ये एक तट असतं. मग अच्छा. एकीकडे असं होतं की तिन्ही कॉन्फ्लुअन्स पॉइंट एक येतो. तर ओके. जास्त याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाहीये. ओके, ओके, ओके. फारच कमी आहे, फारच छोटा आहे. हं. जे ऑलराइट. कढीपाणीचे जंगल वगैरे आपण म्हणतो ना, तो हां, जो हां. पोर्शन जो आहे, तो थोडासा महाराष्ट्राच्या सो साइडला आपल्याला दिसतो. पण महाराष्ट्रातली लोकं. शूलपाणीचे जंगल वगैरे. ओके. हे कुठे आलं हा? हा आपल्या सरदार सरोवर डॅम आता जिथे हो, बनलाय ना, हो. त्याच्याच पाठीमागे तो अच्छा. जो पोर्शन एक आहे, तो एक महाराष्ट्राचा एक पोर्शन थोडासा लागतो ओके, त्या ओके, ओके. घाटामध्ये. सो पण कोइन्सिडेंटली और आयरॉनिकली वी कॅन से महाराष्ट्रातली लोकं जास्त हो, हो, नर्मदा हो. परिक्रमेला ते जातात. आहे. हो. ते म्हणजे मला वाटतं त्याची आस्था आहे की नॉलेज आहे किंवा बरेचसे इकडचे जे आपले संत गुरु जे होते ना, ते हं. नर्मदा काठी स्थायिक झाले. त्यांची आश्रमं वगैरे त्या बाजूला. तर म्हणून मला वाटतं त्या कारणाने लोकं त्यांना भेटायला जायची. ओके, मग ना, ओके. मग ते तसलं हं, हं, त्यांनाही हं. कळायचं. मग अच्छा ही हं, नर्मदा आहे. मग हं, त्यांनी केलेली असते हं, नर्मदा परिक्रमा. तर त्या संत योगींनी त्यांनी केली म्हणून मग त्यांचे अनुयायी असतो आपण, हं. तर मग आपणही करावी. असं करून बरं. महाराष्ट्रात त्याचं फार म्हणजे प्रचलित झालंय प्रचलित सगळं. झालंय ते. म्हणजे ओके. बरीच लोकं मला म्हणजे नागपूरपासनं संपूर्ण नंदुरबार हा बेल्ट किंवा हं, पुण्याकडची लोकं, हं, हं. पुण्याकडची म्हणजे तशी साहसी सुद्धा आहेत. म्हणजे ते ओके. एडव्हेंचरस लॉट आहेत. तर त्यांनी म्हणजे मॉडर्न म्हणजे नवीन चांगले शिकलेली लोकं त्यांनी सुद्धा ही केलेली आहे केलेली आहे. परिक्रमा. असं ॲट ओके. मी माझ्या वाचनात हो. तेवढं आलेलं आहे हं. आणि मी 1-2 लोकांना भेटलोही सुद्धा ओके. ऑन द वे जे मला होते. गेले 6 महिने खूप कानावर येत आहे नर्मदा परिक्रमेच्या बद्दल. बऱ्याच लोकांनी केली आहे किंवा हा विषय माझ्या समोर येतोय आणि हां. दॅट्स हाऊ आय गॉट व्हेरी क्युरियस हां, हां. की म्हणजे हो तुम्हाला आणि ते भेटलं. तसं असतं ना, म्हणजे लोकं म्हणतात, की अ, आणि मलाही आता त्यात विश्वास पटायला लागला, की जब मैया बुलाती है तब आप हो जाते हो. तो हं. जोपर्यंत ती मैया तुम्हाला हो, बोलवत हो. नाही, तोपर्यंत ते तुमच्या कानी येणार नाहीये. अ, माझ्याही केसमध्ये मी आधी हसायचो, "अरे, असं कसं असतं?" पण हां. ते ॲट द एंड ऑफ द जर्नी मला कळलं, की ते मैया जेव्हा म्हणते, की हां. तुम्ही ह्या, तर मग ते तुम्हाला घेते. अलगदच घेऊन जाते. तुम्हाला बरोबरच सहज करत. नकळत तुम्ही नकळत ते होऊन त्या जातं डायरेक्शनला. आणि ते होतंय सुद्धा. पण तुम्ही आता बडोद्याला आहात आणि बडोद्यामध्ये खरं म्हटलं ना, ती मार्च महिन्यामध्ये हं. ती छोटीशी एक परिक्रमा होते. ओके. उत्तर वाहिनी परिक्रमा. हां. ती फारच फेमस झाली आता. कारण की ओके. त्यामध्ये असं होतं, की चैत्री नवरात्रीमध्ये तो 1 महिना जो 4 आठवडे आपल्याकडे मिळतो. त्याच्यामध्ये ही परिक्रमा करतात. अ, नर्मदा ही नदी पूर्वेकडनं पश्चिमेकडे हं, अशी हं, वाहते. हं.
पण हा जो सेक्शन आहे, हं. जी आपल्या तिलकवाडाच्या इकडनं सुरुवात होते, ती अगदी उत्तरेला जाते आणि मग पुन्हा मग पश्चिमेकडे जाते. तर हा ओके. जो सेक्शन आहे उत्तर वाहिनी, तर तो फार असा इम्पोर्टंट झालाय. म्हणजे लोकं असे म्हणायचे, की ज्यांना जमत नसावं, हं. तर त्यांनी ही उत्तर वाहिनी सुद्धा केली, तर इट इज इक्विव्हॅलंट म्हणे. अच्छा. तर मग ती पॉप्युलर झाली आणि ती 15-16 किलोमीटरची असते. ती अशी ओके. ओव्हरनाईटही होते, फटकन होऊन जाते. हं, तर हं, हं. त्याच्यामुळे नर्मदा परिक्रमा हल्ली आता तो कोणी म्हटलं ना, की आम्ही नर्मदा परिक्रमा केलीये. तिथे तर चान्सेस आर मोर की ते आम्ही उत्तर वाहिनी. वर्दळल्याहून आम्ही हे उत्तर वाहिनी केली. पण खरं ओके. म्हटलं तर खरं नर्मदा परिक्रमा ही संपूर्ण जे 1600 किंवा किलोमीटरची आहे ती हं, नदी, हं, हं. त्याची परिक्रमा. म्हणजे तुम्ही अगदी बँक टू अगदी बँक हां. केलं, तर ते कुठे तुम्हाला 3200-3300 किलोमीटर होईल. ओके, ओके, ओके. अच्छा. तुम्ही सायकलवर करण्याचा कसा काय निर्णय घेतला? असं झालं, की मला असं मनापासनं होतं, की मला पायी करायचंय. पण असल्या काही घटना झाल्या, हं, की माझ्याकडनं ते म्हणजे वेळ कसा असतो हा डिसेंबर, जानेवारी हं, असा हं, हा हं, एक चांगला वेळ असता हं, हं, म्हणजे करायला. हं, वेदर वाईज सुद्धा चांगलं हं, असतं हं, वगैरे. ते 3-1 महिने तुम्हाला असं होतं, हं, की हं. करायचं. पण ते असं झालं, की ते मी बिझी होत गेलो काही ना काही, काही ना काही कामं येत गेली. आणि मग फेब्रुवारी महिन्यात मग विचार केला, की आता हा आपल्याला करायचं तर होतं, पण आता फेब्रुवारीला सुरुवात केली आणि मग मला पुन्हा मार्च एंडला ते पुन्हा मला ते बंद करावं लागेल. हं, हं, आणि मग परत मग दुसऱ्या टप्प्याने मग पुढच्या हं, वर्षी हं. करावं लागेल. तर एक नर्मदाला जे अ, नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे ओके. मोठं. तर तिकडचे गुरुजी एक होते, तर त्यांना मी फोन केला. मला असं होतं, की मग भरूचवरनंच मला सुरुवात करायची. कारण ते आपल्याला बडोदाहून ती सर्वात जवळ जवळची आहे. गोष्ट आहे. तर मग तिकडनं जाऊन मग मी त्यांना विचारलं, की असं-असं आहे, पायी करायचं होतं, पण माझ्याकडे वेळ नाहीये. ते म्हणाले, "लोकं मोटरसायकल वगैरे सुद्धा करतात. कारने सुद्धा करतात. तुम्ही करू शकता." म्हटलं, "मग त्यात म्हणजे पायी किंवा सेल्फ पॉवर्ड हा जो आहे, तो राहणार नाही." हं, मग हं. ते म्हणाले, "हो, ते तर आहेच, पण हल्ली सगळे असेच करतात म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे वेळ नाही." ते म्हटले, "सायकलवर करू शकतो." कोणाला, "हो ना, नक्की करू शकता ना, ते पॉसिबल दॅट इज आहे." ॲज गुड ॲज हां. तर अशी माझ्याकडे सायकलही होती. कारण की एक 15 एक वर्षापूर्वी सायकलचा जो हा प्रवास एक माझा चालू झाला होता हेल्थ आणि हं, फिटनेसच्या हं, मागे, तर आपल्याकडे सायकलही हं, होती. तर त्याला थोडंसं मॉडिफायच करायचं होतं. मग मग ते सर्व ते मग मी त्याचं वाचन केलं, डिस्कशन हं, केलं, की हं, काय पाहिजे मला. मग ते सायकलिंगसाठी मग असल्या प्रवासासाठी माझ्याकडे खरं म्हटलं माझ्याकडे फोटोग्राफी सुद्धा माझी एक आवड होती, हं, नेचर फोटोग्राफी, हं, हं, बर्डिंग वगैरेसाठी. तर त्यासाठी माझी एक बॅग होती. ती खरं हं, म्हटलं ती उघडू शकते. त्याच्यामध्ये बरंच काही तुम्ही ठेवू शकता. हं. तर मग तेही कामी येईल. मग त्यासाठी सुद्धा हे हे पाहिजे होतं, कॅरियर पाहिजे होता. तर तो मी कॅरियर बसवून घेतला आणि ते मग मी विचार केला, की चला काही नसलं तरी सायकलने तरी करता येईल आणि ते बहुतेक माझ्या मते असं 40 दिवस मला लागतील. हं, हं, सपोज मी फेब्रुवारी एंडला सुरुवात केली, हं, तर 40 एक दिवसात म्हणजे हं, मार्चच्या 10-15 तारखेपर्यंत माझं होईल. हं, तोपर्यंत आपलं वेदर पण चांगलं असतं. हं. तर असा हा मनामध्ये विचार आला आणि मग मग तो तुम्ही जास्त डोक्यामध्ये ठेवला नाही. हं. कारण की असल्या सर्व गोष्टी करायला कसं एकदा विचार केला ना मग निघून जायला होतं. निघून जायचा. खरी नाहीतर गोष्ट तो आहे. आपण त्याच्यावर आपण विचार केला ना मग तर ते आपण जास्तच विचार करतो. मग तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह पब्लिक येते. मग तुम्हाला सांगते का, कसं करायला वगैरे. तर आणि पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मी घरच्यांना सांगितलं. तुम्हाला खरं म्हटलं याच्यामध्ये बरेच रूल्स असतात. तुम्हाला संमती वगैरे घ्यावी लागते घरच्यांची, ओके. मोठ्यांची, सर्वांची. यू शुड नॉट बी गोइंग विथआऊट द अच्छा. परमिशन. ओके. हां. तर मग सर्वात म्हणजे आपले घरचे म्हणजे मूळ बायका, बायको, गृहस्थ. ग्रहस्थ असतात हां. सर्व. तर अगदी ते म्हणायला लागले, "तुम्ही हे 4 एक महिने काय असे साधू वगैरे होऊन जाणार वगैरे." त्यांना ते पटलंच नाही आणि पोरं इथे नव्हतेच. तर मग म्हटलं, "मग सायकलवर करता येईल." मग त्यासाठी त्यांना एक "हो, ठीक आहे" वगैरे, वगैरे. हं, "हो, हं, ठीक आहे, हे मॅनेजेबल असं वाटतं." तर त्यांचा तो असा हो वगैरे आला होता. तर मग त्यांची बाजू आपल्याकडे यायचं म्हणजे ते फार इम्पोर्टंट होतं. हं. ते सुद्धा आपल्या बाजूने आले. मग बाकीचे फॅमिली मेंबर सुद्धा म्हणाले, "नाही, बरं आहे म्हणजे करता येईल असं आहे." म्हटलं, "ठीक आहे." म्हटलं आणि वर्स्ट केस सिनेरिओ म्हटलं, की समजा काय असं काय झालं, तर मी परत परत येणारच. हं, ते हं. काय हरकत नाही कुठल्या आणि बसमध्ये. यू आर डूइंग दिस सोलो अगेन. पण खरं म्हटलं तर कुठलीही अ, परिक्रमा किंवा परिक्रमा असं. किंवा आपण म्हणतो स्पिरिच्युअल जर्नी जे म्हणतात ना, यात्रा,
ती एकटीच करायची असते. एकटीच करायची कारण असते. की तुम्हाला चिंतन करायला वेळ मिळतो. हं, हं. ओके, तर ओके. आय गेट आणि इट. नंतर मग जेव्हा मी लोकांना कळायला लागलं किंवा मी काही कुठल्या आश्रमामध्ये किंवा कुठे कोणाला गुरुजींना वगैरे भेटलो. सर्वांनी नंतर मला तेच सांगितलं, "तुम्ही हे फार चांगलं केलं, की तुम्ही एकट्याने करताय कारण की ही एकट्यानेच करायची वस्तू आहे." हं. आय गेट यू. हो, तर कम्प्लीटली. आणि मग त्यांनी हेही समजावलं का? हं, आणि तुम्हाला सपोज कंपनी पाहिजे असेल परिक्रमेसाठी, तर तुमची स्पाउस म्हणजे पत्नी असेल तर पतीबरोबर किंवा पती-पत्नी हं, हे दोघं बरोबर करू शकता. हं. ओके. ते आहे. पण तुम्ही सपोज सहल म्हणून करायला लागला, मग ती सहल होऊन जाते. हं. तुमचे थॉट्स तुमच्यावर राहत नाही किंवा नेचरवर राहत नाही किंवा तुम्ही का करता याच्यावर राहत नाही. बरोबर आहे. तर तुम्ही गप्पा-गोष्टी करायला लागतात. मग तुमचं मन त्यात राहत नाही. तुम्ही पुन्हा गृहस्थीकडेच तुमचं मन राहतं. डिस्ट्रॅक्शन्स खूप तुमचं होतात. हो, डिस्ट्रॅक्शन्स राहतात. तुम्ही तुमच्या काम-धंदा, बिझनेसबद्दल हं, बोलता. हं, हं. खरं म्हटलं हे तुम्हाला सर्व विसरायचं असतं तुमच्या हं, बाबतीत. हं, हं. म्हणून हे एकट्याने करायचं असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हा रूल असला ना, तर मग आणखी लोकं मग विचारतात, "अरे बापरे! मग असं करायचं असेल तर आम्ही कसं करू?" पण खरं म्हटलं ते होऊन जातं कारण की त्याची इकोसिस्टम अशी डेव्हलप झालेली आहे त्या या नर्मदा परिक्रमाशी, तर लोकं तुम्हाला खरंच समोरून येऊन तुमचा आदर करतात. तुम्हाला हं, चहा-पाणी विचारतात, नाश्ता हं, हं, विचारतात, जेवलात की नाही विचारतात. म्हणजे असं वाटतं की आपले घरचेच आहेत सर ही. आपण हं. कसं घरी आल्यावर तुम्हाला काय जेवायचं का वगैरे आपले विचारतात सगळे. तसंच ओके, म्हणजे युअर नाईस. फॅमिली बिकम्स आउटसाइड म्हणजे ती याह, बाहेरची याह, याह. माणसं आहेत, ती काही बाहेरची राहत नाही, ती आपलीच राहतात. प्लीज राहतात. सॉरी हां, सो आय हॅड इंटरप्टेड यू इन बिटवीन. तुम्ही घरच्यांची परमिशन घेऊन मग ते हो, ते करायचं. आहेच. सो ते करावं ते लागतं. म्हणजे ते हं, तुम्ही कुणाचं मन दुखवून हे नाही नाही करायचं. करायचं. म्हणजे ओके, सर्वांची संमती घ्यायची असते ओके, तुम्हाला. ओके. आणि आणि त्यात त्यात म्हणजे माझे वडील जे होते, त्यावेळी ते थोडंसं त्यांचा डिमेन्शिया तर वाढलाच होता. तर त्यांचं पण फार म्हणजे इम्पोर्टंट होतं. त्यांनी हो म्हटलं तरच. आता मग त्यांना समजवायचं, की हे मी हं, करतोय वगैरे, वगैरे. तर पहिल्यांदा त्यांनी हो म्हटलं होतं. हं, नंतर संध्याकाळी पण कशाला करतोयस तू हे? हं, आणि मग पुन्हा मग एक संध्याकाळी परत एक सेशन झालं त्यांच्याबरोबर, की असं-असं करतोय. तर मग बहिणीसुद्धा होत्या त्यावेळी. त्यांनी सांगितलंय, "भाऊ असं-असं करतोय." जाऊन त्यांना द्या ना परमिशन करून येईल. आम्ही म्हटलंय जा म्हणून. तर म्हटलं, "ठीक आहे, ठीक आहे, जाऊन." हं. मग दॅट वॉज माय फायनल स्ट्रॉ. कारण की त्यांना कळायला पाहिजे हे मी करतोय. बरोबर, बरोबर. हं, हं, तर ही परमिशन फार जरुरी आहे. हं, नाहीतर मग समजा तुमच्याकडे परमिशनही नसेल, असं मला वाटतं. हं, तुम्ही असं यात्रेत कुठेतरी मध्ये आहात. मग हं, तुम्हाला असं त्यांची चिंता होते. मग तुम्हाला वाटतं, "अरे, त्याला आवडलं नव्हतं किंवा तिला आवडलं नव्हतं. आता आता तिचं मन कसं ठेवायचं?" मग मी त्यांना फोन करेल. आता तर हल्ली मोबाईल वगैरे सर्व असतं. तर म्हणजे पुन्हा तुम्ही तुमचं थॉट प्रोसेस तिथे मागे जातो. परत आता तुम्ही कसं अगदी ॲश्युअर्ड निश्चित तुम्ही जाताय. दॅट टेक्स यू इन अ डिफरंट फ्रेम ऑफ ते माइंड. टोटली, टोटली. हं, 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 म्हणून हे इम्पोर्टंट आहे. हं, हं. सो मग तुम्ही सायकलवर जाण्याचं सगळं हां, तो प्रिपरेशन विचार वगैरे केला केलं. आणि नंतर मग असाही विचार केला, की ह्याच्यामध्ये कसं असतं, की खरं म्हटलं तर मिनिमलिस्टिकच राहावं लागतं. बरोबर तुम्ही आहे. ह्याच्यामध्ये आता तुम्ही काय मिनिमलिझम कराल? हं, तर मग त्याच्यावर माझे जरा थोडा एक आठवडाभर चिंतन झालं, की ह्याच्यामध्ये मी काय मिनिमलिझम करू? की तुम्हाला रोजचे कपडे तुम्हालाच हं, धुवायचे असतात. तुम्हालाच सुकवायचे, वाळवायचे, मग घालायचं. मग हं, त्यात तुम्ही हं, 2 जोड्या असायला पाहिजे. एक रात्री झोपायसाठी तुम्हाला हं, काहीतरी पाहिजे. काहीतरी अंथरायला काहीतरी पाहिजे. हं, कुठे काही मिळालं नाही हं, राहायला. अं, आणि आता आपल्याकडे सायकल आहे आणि एक्सेसराइज्ड आहे ती. तर मग तेवढं काही फिजिकली प्रॉब्लेम होणार नाही. हं, म्हणजे गिअरवाली सायकल हं, वगैरे होती. तर त्याखेरीज मग म्हटलं मग कसं मिनिमलिस्टिक व्हायचं? मग मी विचार केला, की मी नॉर्मली माझं रनिंग वगैरे जे मी करतो, आता ते शूज वगैरे सुद्धा मी सोडलेच होते. बेअरफूटच अच्छा रनिंग बेअरफूट. करायचो. हां. तर त्यामध्ये एक सॉक्स वगैरे येतात त्याच्यावर रबर लायनिंग वगैरे येते. तर मी म्हटलं मी तेच घालून मग मी मग ते माझं मिनिमलिझम होऊन हं, जाईल. हं, असं करत मग मी म्हटलं आणि जास्त विचार करायचा नाही, निघून जायचं. काय असलं तर आपण काहीतरी हं, रस्त्यावर आपण काहीतरी कुठे हं, हं, मार्केटमध्ये काहीतरी घेता येईल. असं करून मी ती सुरुवात अशी केली. हं. आणि त्यासाठी एक मी ड्राय रन केला होता. कारण की ते अच्छा. सामान वगैरे बसतंय की नाही हं, आणि ते सर्व व्यवस्थित होतंय की नाही, काही बॅग वगैरे काय होत काही नाही. तेवढा मी केला आणि मग जास्त विचार न करता मग मी
पडलो डायरेक्टली. ओके. गाडी घेऊन गाडीतच माझी सायकल ठेवली. हं, त्या मंदिराकडे गेलो. तिकडे आमचे आणखी एक ओळखीचे होते, भरूचलाच राहायचे. हं. त्यांचा मोठा बंगला होता, म्हणजे आहे. इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते. ते म्हणाले, की "आमच्या इकडे गाडी ठेव आणि मग तिकडनं कर." हं, आणि हं. त्यांना म्हणजे त्यांना भरपूरच, कारण की ते भरूचच्या तिथेच राहतात. तिथेच त्यांना आहे. तर भरपूर त्याच्याबद्दल माहीत होतं. त्यांनी मला ॲक्चुअली आधीपासूनच पाणीसुद्धा तिकडनं भरून बॉटल ठेवली होती, हं. की मी तुमच्यासाठी ठेवते म्हणून. हं, हं, तर हं. असं करत मग ती हं. सुरुवात मी सायकलीवर केली. ओके, भरूचवरनं सुरुवात केली. ओके. म्हणजे याचं सांगायचं एकच आहे, की जसं मी सांगितलं, पूर्वेकडनं आपण सुरुवात होते हं, आणि हं, पश्चिमेला वाहते. हं, म्हणजे तुमचं उत्तर तट येतं, नदीला एक दक्षिण तट येतं. हं, तर मी भरूचला सुरुवात केली म्हणजे मला माझं उत्तर तट हं, सुरुवात आहे. हं, म्हणजे हं. मला अपस्ट्रीम जावं लागेल. ओके. हं, टुवर्ड्स म्हणजे भरूचवरनं अमरकंटकपर्यंत. हं, हं. मग नंतर अमरकंटकला मग माईकी बगिया ही जागा आहे, जिथनं ते उगमस्थान आहे. ओके. तिथे तुम्हाला एक पूजा आराधना करावी लागते. अच्छा. तिकडनं मग तुम्ही क्रॉस ओव्हर करता दक्षिण तटला ओके. आणि दक्षिण तटवरनं मग तुम्ही रिटर्न परत करता. खाली येता. परत खाली येता. तर असं ओके. करत मग वमलेश्वर म्हणून एक जागा येते, जे मुखाला येते हं, आपल्या हं, अंकलेश्वरच्या एंडला. तिकडे मग तुम्हाला एका अ, बोटीत बसून पलीकडे घेऊन जातात. ओके. एक मोटर बोट असते. तिकडनं मग सर्व परिक्रमावासी जे असतात, त्यांना तिकडे घेऊन जातात. आणि ओके. तिकडनं मग मग दहेजवरनं मग भरूच मग तो. मग तिकडे एंड. मग तिकडे परत. पुन्हा हं, हं. तुम्हाला एक पूजा करावी लागते. कारण की ते आधी तुम्हाला ते अ, सुरुवात करायच्या आधी हं, हं. तुम्ही प्रण घेता, की मी ओके. हे करणार आहे ओके, म्हणून. ओके, तर ओके. त्याची एक पूजा असते. हं, संकल्प असतो तो. हं, हं, नंतर हं. मग संकल्प समाप्तीची पूजा करावी लागते, जेव्हा तुम्ही संपतात. हं. नंतर मग जलाभिषेक लास्ट ॲट अच्छा. ओंकारेश्वर. ओके. हे तुमचे 3 स्टेजेस आहेत. म्हणून ओंकारेश्वरला सुरुवात करतात. जे संकल्प तुम्ही तिथे घेता हं, हं. आणि आलं जेव्हा लक्षात. संकल्प संपला, की संकल्प समाप्ती होते आणि नंतर मग तिथेच तुमचा जलाभिषेक होता जलाभिषेक आणि होतो. तुम्ही मोकळे होता आणि मग घरी ओके, येता. तर ओके. असं असतं. तर सायकलीवरचा हा प्रवास मी 40 दिवसाचा माझ्या मनात ठेवला हं, होता. हं. झाला माझा मग 29 दिवसात अरे वाह! फक्त. हां. सो तुम्ही म्हणजे तिथे काही ठिकाणं आहेत का जिथे राहतात लोकं? फिक्स ठिकाणं आहेत, आश्रम आहेत, की आहेत. जिथे म्हणजे आता अ, असं आहे, की त्याच्यामध्ये जे तुम्ही पायी करता ना, हं. तर पायी त्याच्यामध्ये कसं बरेचसे आश्रम जे आहेत ते नदी किनाऱ्याला असतात. ओके. पण जेव्हा तुम्ही बाय रोड जाता, आता त्या ज्या पायवाट असते त्याच्यावर सायकल तर जाणार नाही. बरोबर. म्हणजे हे नक्की होतं, की माझा रूट जो असेल तो थोडा वेगळा असेल. वेगळाच असेल आणि लांबटच असेल. पण 80% त्या रस्त्यावर मला परिक्रमावासी सुद्धा भेटलेत. ओके, चालताना, ओके, करणारे. ओके. तर तिथेही आश्रम वगैरे असतात काही म्हणजे जवळपास. तर ते मी असं विचार करत होतो, की सपोज काही नसलं तरी ढाबा असेल किंवा हॉटेल असेल, तिथेही चालेल मला. हं, हं, मला हं. काही हरकत नाहीये. सो लाँग एज माझं ऑब्जेक्टिव्ह असं होतं, की मला ही परिक्रमा करायची आहे. बरोबर. आता का झालं असं, की बरेचसे धरणं सुद्धा आली, सरदार हं, सरोवर हं, म्हणा, हं, हं, हं. इंदिरा हो. सागर प्रोजेक्ट झाला. हं. बरेच डॅम्स वगैरे आलेत. तर त्यासाठी मग काय झालंय, त्या डॅममुळे त्या नदीचा व्याप सुद्धा वाढलाय. हं, हं. बरीचशी जुनी ओरिजिनल रस्ती होती ती गायब झालीत. मग तुम्हाला स्टेट रोडवरच यावं लागतं. तर नर्मदा परिक्रमा ओके. तर म्हणजे हं, ढाबे येतात, हॉटेल्स येतात. तर मला एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी महेश्वरपर्यंतचा मला कॉन्फिडन्स होता. हं, म्हणजे हं, इकडनं 401 किलोमीटर आहे बडदेवून हं, महेश्वर. हं. कारण की बरेच वेळा आपण मांडू महेश्वर वगैरे हे हो. पर्यटन स्थळं गेलेले आहोत. तर हं. त्याचा तर मला कॉन्फिडन्स होता. त्याच्यानंतर काय आहे मला माहीत नव्हतं. ओके. पण म्हटलं तोपर्यंत सपोज आपली सायकल चालली आणि असं झालं की नाही, नाही जमत आहे, मला ब्रेक घ्यायचा आहे. तोपर्यंतचा कॉन्फिडन्स होता. म्हटलं काही नाही तरी मेंटली मी असा होतो, की मी महेश्वरपर्यंत तर जाईलच. हं. त्याच्यानंतर बघता येईल. बघता येईल. ओके. असं या उद्देशाने मी सुरुवात केली. संपणार आहे की नाही ते मला त्यावेळी माहीत नव्हतं. हं, हं. ते मैयाने करून घेतली ती वेगळी गोष्ट. त्यावर आपण आणि मग बोलू. आय थिंक युअर ॲक्चुअल जर्नी स्टार्टेड आफ्टर महेश्वर बिकॉज महेश्वरपर्यंत तो नोन पॅच हां, होता तुम्हाला. मोरललेस मला नोन असं कॉन्फिडंट पॅच होता माझा. हां, हां. काही नाही. मग ते एडव्हेंचर आणि ते सगळं एडव्हेंचर पहिल्या दिवशीच होतो. नाही, नाही. इन द झाला, सेन्स झाला. खरं म्हटलं ना, असं आपल्याला एवढा जो कॉन्फिडन्स असतो ना, तो हां. पहिल्या दिवशीच उतरला. ओके. हां. मला वाटलं महेश्वरपर्यंत. तेच होतं. ते मैया तुम्हाला सांगते, हां. की ठीक आहे. छोड़ दो सब. हां, हं. हे तुम्ही एवढं म्हणजे आपण
माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आणि आपलं कॉर्पोरेट लाईफस्टाईल वगैरे म्हटलं तरी तुमचं ते प्लॅनिंग वगैरे होतं अगदी. हो. तुम्ही मेटिक्युलसली म्हणजे माझं खूप तर आहे. लिटरली 40 डे प्लॅन झालेला आणि मी तो फॅमिलीला हां. दिला होता, की असं-असं आहे इन केस काही यू झालं कांट वगैरे. हेल्प इट ना, बट टू गो नाही थ्रू ना, दॅट. पण हो, नाही, नाही, पण म्हणजे बिकॉज ऑफ द बॅकग्राऊंड एक्झॅक्टली. केलं जातं. म्हणून तर मी म्हणतोय ना, आय वॉज सो कॉन्फिडंट 40 डेज मी हे करेल म्हणून. पहिल्याच दिवशी माझा प्लॅन फिसकटला. ओके. म्हणजे जिथे मला थांबायचं होतं तिथे मी थांबूच नाही शकलो. कारण की अच्छा. असे घडलं काही, की मला लोकांनी सांगितलं, की "नका, इकडे नका थांबू तुम्ही. हं, तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे थांबलं तर बरं." म्हणजे तो माझा रूटच जरासा असा चेंज झाला. हं. तर पहिल्या दिवशी पहिलं माझं होतं, की यू कॅन प्लॅन ॲज मच ॲज यू कॅन, बट ॲट द एंड ऑफ द डे यू हॅव टू गो विथ व्हॉट द नेचर इज प्लेइंग विथ यू. तर राइट. पहिलं तुम्ही करा, की एक्सेप्ट करा त्याला. हं, तुम्ही त्याच्यावर हे नका करा, "हे माझा असा प्लॅन होता ना, असा." हं, हं. तर पहिला जो माझा लेसन होता, धडा, तो एक कळला, की ठीक आहे, गो ॲज पर फ्लो. ब्रेक द रिजिडिटी. हो, गो फॉर सॉर्ट द ऑफ. फ्लो. हां, हां, म्हणजे हां. आता जे आता तुम्ही आता करा. आता सडनली मला असं झालं, की आता मी राहू कुठे इथे? आणि दुसरे रूल्स ऑफ द गेम असे आहेत, की तुम्हाला अ, अ, सूर्योदय आणि सूर्यास्त हं. ह्याच्यामध्येच तुम्ही अच्छा, चालू रात्रीचं शकता. करायचं नाही. रात्रीचा प्रवास करायचा नाही. हं, म्हणून ना ते असं होतंय, की जे पर्यटन जे सुरुवात झाली आता नर्मदा पर्यटन म्हणतात त्याला. हं, हं. अ, की जिथे तुम्ही ओव्हरनाईट प्रवास करता आणि दुसऱ्या एकाच ठिकाणी जाता. असं करून तुम्ही म्हणतात आम्ही परिक्रमा केली. पण खरं म्हटलं हं. ते कितपत ते ते व्हॅलिड आहे, टुरिझम है. ते लाइक यू टुरिझमच वर झालं. ते सेइंग. हां. टुरिझम हां, तुम्ही म्हणू शकता आस्था वगैरे आहे वगैरे, पण ते इट इज मोर लाइक अ टेम्पल रन मी असं म्हणेल. लोकं काही अमुक टेम्पलला खो-खो करत-करत हं, जातात. हं, हं. बाकी आणि मनामध्ये असतं, की आम्ही परिक्रमा केली. केली, चांगली गोष्ट आहे. असं हां, नाही, की हां. वाईट आहे. तुम्ही सपोज एजेड आहात, तर नाही करू शकत. ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्ही रोज जाता. नर्मदेचं दर्शन होतं तुम्हाला, ते फार चांगलं आहे. हं. पण हे जे आपण स्वतःहून केलेलं आहे, मग तुम्ही असं वाटतं तुम्हाला, की नाही, जेवढं असेल तेवढं रूल्सप्रमाणे जाणं. जाणं. तर म्हणून माझं असं होतं, की आय विल स्टिक टू द रोड आणि जिथे जमेल तिथं मी च्या जेवढं जवळ जमेल तेवढं मी राहायचा प्रयत्न करेन. ओके. सो जस्ट टू रिकॅप द रूल्स यू सेड. रात्रीचं करायचं नाही हं. आणि परमिशन घ्यायची आधी हं. आणि आणखीन काय होतं त्याच्यात ॲडिशन? बरेच आहेत रूल्स बरेच त्यामध्ये. आहेत का? म्हणजे तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ नदीचं म्हणजे पूजन करावं लागतं. ओके. नर्मदा हं, अष्टका वगैरे करावी लागते. यू हॅव टू हं. ऑफर, यू हॅव टू प्रे एव्हरी डे टू दी रिव्हर गॉडेस. ओके. हं, तर तुमच्याकडे नदी असतेच. तर तुमचं रोज तुम्ही त्यांना नमन करता. हं, सकाळ संध्याकाळ. हं, नदीकडे तुम्हाला नदीला हे नाही करायचं म्हणजे प्रदूषित नाही करायचं. हं, तुम्ही अंघोळीला जाता तिकडे साबण वापरायचा नाही तुम्हाला. हं, तुम्हाला हं. नदीचं डुबकी मारा आणि बस तेवढंच. ओके. एन्व्हायर्नमेंटल अवेअरनेस इज द कोर ऑफ द नर्मदा परिक्रमा. हं. म्हणजे तुम्हाला कळतं स्वच्छ ठेवा ते जागाला. बरोबर. तर या सर्व रूल्स म्हणजे मी कसं केलं, की कुठे नदी किनारे मी चाललो, तर तिकडे मला कचरा दिसला, तर मी कचरा गोळा करायचो आणि जिथे राहायला जायचो तिथे मग तो टाकायचो. हं, म्हणजे मी म्हटलं, की माझी सेवा तेवढी झाली. हं, सेवा इज इम्पोर्टंट इन नन. हं, ते मला हळू कळत गेलं. हं. मी याबद्दल वाचलं नव्हतं. मला लोकांनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं, तर मग ते आपोआप आपल्यामध्ये येतं, की आपण इथे ॲक्चुअली सेवेसाठी आलो. आपण सेवा घेण्यासाठी नाही आलो, आपण हं. देण्यासाठी आलो. हे राइट, राइट. हळू एक दिवसाला मला एक असं ते कळत गेलं. नर्मदा स्टार्ट्स रिव्हीलिंग. रिव्हीलिंग इटसेल्फ हां. आणि आपल्याला आपलं मन असं ओपन ठेवावं लागतं. हं, हं, हं. याह, म्हणजे याह. हां, हं, आणखी नर्मदा एवढ्या वर्षापासनं हजारो म्हणजे युगापासनं सेवा करत राहिली आहे. म्हणजे हं, हं, जीवाची. हं, तुम्ही प्राणी म्हणा, जंगलं म्हणा, हं, माणसं हं, म्हणा. माणसं तर इज द लास्ट एंड. हं, पण ही कधी एवढ्या वर्षापासनं वाहतेय आणि म्हणजे जीवदानी म्हणतात तिला. हं. तर मग तुम्ही व्हॉट कॅन यू गिव्ह हर बॅक? राइट, राइट. ती भावना असते. सो नर्मदाला एवढं रवियर का करतात? जिओग्राफिकली स्पीकिंग नर्मदा हॅज ओरिजिनेटेड बिफोर गंगा. ओके. तर बहुतेक हे आपल्या ऋषीमुनींना माहीत असेल हं, 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 आधीपासून, हं. की ही एवढ्या जुन्या काळची आहे. आणि म्हणून मग त्याची आणि त्याच्या आजूबाजूला खूप सारे प्रजाती आजचे ट्रायबल्स वगैरे म्हणजे अ, राहिलेले आहेत आणि ते सुद्धा तेवढंच आदर करतात. म्हणजे त्यांना ओके. सर्वांना म्हणजे इकडनं गोंड म्हणा किंवा भील म्हणा हं, या हं, बाजूला सर्वांना भरपूर त्यांच्याबद्दल म्हणजे नर्मदेबद्दल आदर आहे. कारण की त्याच्याबद्दल त्याच्यामुळेच एक जंगल आहे, त्यांचं जीवन आहे.
बरोबर. तर ते कुठेतरी दडपलंय हे थॉट, की धिस इज दी मदर रिव्हर. हं, 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 आणि जेवढे पण आपले आधी जेवढे माणसं आहेत किंवा आधीकालचे जे आहेत हं, 10-12,000 वर्षापूर्वीचे असलेले हं, जेवढे पण हं, जीवन जे होतं माणूस माणूस किंवा होमो सेपियन्स म्हणा, हं. त्यांनी इथे अगदी त्यांचं म्हणजे वास्तव्य. वास्तव्य झालेलं आहे. त्यात म्हणजे इव्हन डायनोसॉर्सचे सुद्धा तुम्हाला अवशेष वगैरे याच्या हो का? हो, हो, आहे. म्हणजे त्या काळाची आहे. म्हणजे त्यापासनं नदी होती. होती. ओके. तर म्हणून कुठे ना कुठे मला वाटतं आपल्या शास्त्रामध्ये असं अ, भरलेलं आहे, की ही फार जुनी नदी आहे. ही आपली भारत खंडाची पहिली नदी आहे. तर हं, हं, त्याला हं. तो वर्चस्व द्यायला पाहिजे. हो, हो. आणि म्हणून त्याला ते अगदी नमन करतात आणि रिव्हर करतात. हं. कारण हे मला वाटतं आपल्या ह्याच बेल्टमध्ये गुजरात, महाराष्ट्रामध्येच जास्त प्रचलित आहे. हो, हो. नॉर्थला आय डोंट थिंक सो नाही, नर्मदा नाही. तिकडे परिक्रमा आपल्याला करतात. यमुना किंवा ते त्रिवेणी तिथे संगम गंगा, वगैरे, गंगा, वगैरे. गंगाच हो, हो. वरती. आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की पॉप्युलेशन जो आहे बऱ्यापैकी म्हणजे 60% तर त्या नॉर्दर्न एंडलाच आहे. म्हणजे हो. संपूर्ण गॅंजेटिक प्लेन्स जे आपण म्हणतो. तर जेवढे पण मग जे गाथा वगैरे जे हं, होतात हं, मग हं, हं, पुराण हं. वगैरे, मग तो तो त्या त्या नदीच्या सेंट्रिक झाला. बरोबर. अ, पण तसं पाहायला गेलं तर आपण त्याच्या आधी आपण सरस्वतीला गेलो, तर त्या सरस्वती एका जमान्यामध्ये गंगापेक्षा अगदी इम्पोर्टंट होती. ती इम्पोर्टंट नंतर होते. ती हो, लुप्त वगैरे झाली. हो. त्याचे आता भरपूर आता त्याच्यावर रिसर्च वगैरे चालू आहे. बरोबर. स्टडीज पण होतायत, की का झाली? कुठल्या क्लायमॅटिक मुळे झाली? हं, हं, आणि त्याच्याच ॲक्चुअली हं, मुळे ते तुमचे काय म्हणतात त्याला हरप्पन किंवा ते सिव्हिलायझेशन जे हं, आहे, हं. ते त्यालाच रिलेटेड आहे बरोबर सरस्वती आहे. आणि हो. ह्याला. कारण हे सगळे सिव्हिलायझेशन्स त्याच सिव्हिलायझेशनच्या. नदीच्याच. हो, नदीच्या होतात. म्हणजे त्या पण. पण हं. हे तरी मी म्हणतोय, की हे जरा मॉडर्न झालं. त्याच्या आधी काळाचा जो सिव्हिलायझेशन होतं, ते या खंडातच होतं. म्हणजे आपलं नर्मदा, हं, गोदावरी, कृष्णा हे हं, सदर्न जे स्टेट्स होते याच्यामध्ये इट वॉज प्रिटी ॲक्टिव्ह. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व नद्या ज्या आहेत ना, हं. वेस्ट टू ईस्ट जातात किंवा नॉर्थ टू साउथ असं ओके. असल्याने जातात. हं, म्हणजे हं. अ, कुठलेच जेवढ्या पण आपल्या 5 नद्या खाली वगैरे येतात. खाली येतात, त्या अशा वरनं खाली नॉर्थ टू साउथ ही हं. एकमेव नदी आहे आणि दुसरी तापी नदी, जी ईस्ट टू वेस्ट जाते. ओके. बाकी मग तुमचं गोदावरी म्हणा, कावेरी म्हणा, सर्व वेस्ट टू ईस्ट, ईस्ट येतात. नॉर्थ टू साउथ हं, ह्या हं. 2च नद्या अशा वेगळ्या पडतात. ओके. त्यातल्या त्यात मग नर्मदा तेवढी सर्वात लांब, म्हणजे ऑलमोस्ट हं, मी म्हटलं 1300-1400 किलोमीटर. हं, तर ही त्याला अशी वेगळी हं, म्हणजे हं. इट मेक्स इट अपार्ट. राइट, राइट. आणि म्हणून मग आणखी त्याचा रेलेव्हन्स वाढतं, की बरोबर. ही सर्वांच्या विरुद्ध वाहते. हं, हं, हं. ओके. शी इज डिफरंट. शी हां. इज मेड हर ओन पाथ. तर त्याचे वेगळे गाथा आहेत. म्हणजे ओके. ऑफ अवर इंडिपेंडन्स, इंडिपेंडन्स ऑफ वुमन, ओह! हाऊ कॅन त्याचे ते ते एक वेगळी गाथा आहे. म्हणजे त्याची ओके. ते त्याचा सूरच तो वेगळा आहे. अच्छा. हाऊ अ इंडिपेंडंट वुमन कॅन मेक हर ओन पाथ थ्रू द टाईम हं, हं, वेअर एव्हरीबडी इज फ्लोइंग. म्हणजे सर्व काही एका तऱ्हेने चाललोय. हं, म्हणजे हं, नॉर्थ साउथ चालू आहे आणि ही आपली हं, हं. हट्ट घेऊन चालले, की नाही मी आय विल मेक माय ओन पाथ अँड शी इज सक्सेसफुल. आणि शिव तिला वर ठेवतो अगदी म्हणजे गंगेच्या पेक्षा वर. ती ओके. शिवपुत्रीच म्हणतात तिला. शिवपुत्री हां, म्हणतात. तर मग हं. तर आणि बरंच म्हणजे आता बरंच हिस्ट्री सुद्धा आहे. म्हणजे ते त्याचं ओरिजिन म्हणजे इज फ्रॉम द मैकाल माउंटन्स. मैकाल आता म्हणतात, महिकाळ. हं. ओके. मग ते पुन्हा शिवकडे जातं. हं. काळ. हं. हं, हं. काळभैरव. काळभैरव. हं, 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 हं. तर मग असं ते मग शिव तर तो स्थान होता जिथे ते पेनन्स करायचे किंवा तर मग जिथून उगम झाला तो. तिथनं हं, उगम हं. झाला. तर ते ओके. म्हणतात त्यांच्या एका ते तांडव नृत्य करायला लागले. तर हं. एक अ, घामाचं हे. घामाचा एक बूंद की काय असं एक टिपका हं. पडला. तिकडनं त्याची सुरुवात झाली. ते एक वन ऑफ द मेनी हं, स्टोरीज हं, ऑफ हं, ओरिजिन. हं. तर दॅट इज हाऊ शी इज नोन ॲज द ओरिजिनल शिवपुत्री. ओके. आणि म्हणून मग त्याच्या काठेला बरेच शिव मंदिर. Mm. Okay, that is the story behind it. Okay. So, how did your relationship change with yourself while doing this trip? Or rather, parikrama. Not me. परिक्रमा Let me not call it a trip. हां, म्हणजे असं झालं ना माझ्यामध्ये, की रोज
कॉन्फिडन्स लेव्हल हा भरपूर होता. हं. नंतर पहिल्या दिवशी असं झालं, ठीक आहे, आपल्याच टेरिटरीमध्ये आहे. दुसऱ्या दिवशी जिथे थांबायचं होतं, पुन्हा म्हणजे तिथे कुठे आणि कसं थांबायचं ते माहीतच नव्हतं. मग कोणी कोणी हेल्प करायचं. असं करत तिसऱ्या दिवशी असं झालं, की आपण प्लॅन्स बनवतो आणि ते प्लॅन बनवायचं बंद करा. कारण की तुमचं मन जे आहे ना, त्या प्लॅन पुढचं उद्या काय होणार, उद्या काय होणार याच्यामध्ये असतं. तर मग ते पहिलं हे झालं, की तुम्ही बंद करा. आता तुम्ही स्वतःला नेचरला तुम्ही ऑफर केलेला आहात. नाऊ यू बिकम अ पार्ट ऑफ नेचर. हं. म्हणजे हे मला तिसऱ्या दिवशी कळलं, हं. की जसे दुसरे अ, जीवजंतू जसे नेचरमध्ये आहेत, ते काय एवढं प्लॅनिंग नाही करत. दे आर गोइंग ॲज ऑफ नाऊ. या, या. पक्षी आत्ता ठरवतो, की मला उडून तिकडे जायचंय. बिलकुल, बिलकुल. ते असं प्लॅन नाही करत. हं, हं, हं. किंवा समजा वारा असेल, तर ते जाणार हं, नाही. हं, एक हं. मनुष्याचं एक आहे, की वारा असो काय असो मी जातो. तर आय विल गो ॲज पर प्लॅन. आय विल लिसन टू माय बॉडी. हं, आय विल लिसन टू द नेचर हं. अँड आय विल गो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्याच्यामध्ये म्हणजे मला इन द प्रोसेस कळायला लागलं, की मला माझेच कपडे धुवायचे आहेत. मला त्याला सुकवायचे. मला दुसऱ्या दिवशी जायचंय. म्हणजे मी काय सूर्योदय ते सूर्यास्त मी टेक्निकली करू शकतो. मग मी कपडे धुणार कधी? ते सुकणार कधी? मग मी सकाळी जाणार कसं? हं, हं. तर मग मनात हे ठेवलं, की इरेस्पेक्टिव्ह ऑफ द डिस्टन्स मी एक 12 ते 2 पर्यंत जिथे असेल तिथपर्यंत जाईल आणि जिथे कुठे जमेल तिथे मी हं, आपलं कॅम्प करेल. हं, कपडे वगैरे धुवून हं, काढणार, हं. स्वतःला अंघोळ वगैरे करून मग आराम करणार आणि मग संध्याकाळची रेस्ट घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचं. कारण की आपल्याला ते करावंच लागेल. बरोबर. नाहीतर मग यू कॅनॉट बी म्हणजे पुन्हा स्वच्छ कपडे रोज घालावेच असतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही पूजा करता, नंतर स्वच्छ कपडे घालून करेक्ट, पुन्हा तुम्हाला जायचं असतं. करेक्ट. तुम्ही असं नाही की एक दिवसा म्हणजे जुने मळकीट हं. आपण घालू शकतो. ती आस्था राहणार नाही मग आपल्या बरोबर. मनामध्ये. म्हणून मग हे आपले रूल्स होत गेले असं करत. आणि एक लिमिट सुद्धा असते. बॉडीली सुद्धा हं, लिमिट असते. हं. तुम्ही मशीन तर नाही. तर मग तुम्हाला त्याप्रमाणे तेवढा डिस्टन्स गाठावा लागतो किंवा नाही जमत किंवा पाय दुखले वगैरे मग चला थांबा किंवा सायकलिंगमध्ये काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला थांबावं लागतं. हं, तर यू हॅव टू सकम हं, टू द फॅक्ट की आहे ते हं, आणि जास्त प्लॅन नका करू त्याच्यामध्ये. हं, हं. गो ॲज पर द Just go प्लॅन. with the flow. जस्ट मूव्ह विथ द फ्लो. Okay, okay. So did that change you as a person also ऑफ later on? कोर्स, ऑफ कोर्स. After म्हणजे मला coming खरं म्हटलं तर एवढं चिंतन व्हायला लागलं, बोलायचं फार कमी होतं. तर मला 2 आठवडे लागली हं, पुन्हा एक बोलायला. म्हणजे मी स्वतःमध्येच राहायचो हं. आणि काय बोलायचं म्हटलं तर काय बोलायचं आता? म्हणजे हे मला विचार करावा लागायचा. मला एक 2 एक आठवडे लागली त्याच्यामध्ये. जेव्हा मी ओके. घरी आलो हं, त्याच्यानंतर, की हं, कन्व्हर्सेशन काय असतं? हं, हं, कन्व्हर्सेशन होत असायचं ऑन द वे. पण आता काय म्हणजे हं. तोच एक मेंटल जो असतो म्हणजे तुम्ही इनवर्ड फोकस असता एवढे दिवस. मग तुम्ही Yeah. तर मी त्याचं असं केलं मी. माझं असं काही पुस्तक वगैरे लिहायचं असं काही नव्हतं. पण मी विचार केला, की आता आपण फ्रेशच आलो तर आपले काय थॉट्स होते त्या दिवशी. हं, हं, ते हं. आपण जरा एक मांडायचे आहेत. हं, हं, हं. मग ते मलाही एक वेळ मिळतो, की रिफ्लेक्ट करायला, अच्छा हे झालं होतं, ते झालं होतं, हे असं त्यांनी तसं बोललं होतं मला. तर मी हे थोडे थॉट्स मी असे लिहायला लागलो होतो. हं, त्याच्यानंतर मग हळू मग आय केम बॅक टू हं. यू कॅन से रिअल वर्ल्ड वेअर ओके हां. मी तसं बोलणारा माणूस आहे. पण ते तेवढं ते इंटरनलायझेशन तेवढं ते झालं. हं, पण कळतं आहे, की यू शुड नॉट गो अगेन्स्ट नेचर. हं. Like completely surrender to नाही. what हो, are हो, you हो. experiencing. हो, हो. ते म्हणजे लिव्ह टुडे, लिव्ह इन द मोमेंट, लिव्ह नाऊ. हं, हं. दॅट बिकेम द मंत्रा फॉर मी. Yeah, yeah, yeah. दॅट वॉज माय चेंज. Mm, mm. Very interesting, very interesting. Must have met a lot of kind souls on the road. कारण मी ते खूप ऐकलंय, की हो, हो, परिक्रमा हो, करायला हो, जातात हो. आणि तुम्हाला रडू येईल. हो ना? एवढं ते तुम्हाला म्हणजे तुमच्या घरात त्यांना खायला नसेल, पण ते तुम्हाला हां. देतील जेवायला. हं, हं. असंही पाहिलेलं आहे. म्हणजे बरेचसे असे एक्सपिरियन्सेस झालेले आहेत. कारण की ते तुम्ही पायी करता. आता तुम्ही बस किंवा मोटरसायकलवर निघाला, तर तुम्ही सरसटाट तुम्ही हे निघू शकता. सगळे नाही अनुभव येणार. अ, जंगलात असं कोणी तुम्हाला म्हणजे तुम्हाला उद्देश म्हणजे तुमचं नाव तर कोणाला माहीत नसतं. तुम्हाला सपोज परिक्रमावासी बाई असेल, तर त्यांना माई बोलवतात. ओके. किंवा पुरुष असेल, तर बाबाजी किंवा गुरुजी काही असले हं, संबोधतात हं. ते.
तुमचं तर नाव माहीत नसतं. तर आधी-आधी तुम्हाला स्वतःला असं वाटायला लागलं, हे लोकं मला बाबाजी का बोलवतात? म्हणजे मी हं. काय साधू वगैरे असं काही नाहीये. हं. मी तर असंच निघाला, नाही बाबाजी या. तर त्यांना एकदा कळतं ना, की तुम्ही परिक्रमावर आहात. ते तुम्हाला बघायचा त्यांचा दृष्टिकोन ते तुम्हाला ॲक्चुअली कळायला लागतं, की हा तुमचा आदर करतायत. आपल्याला असं नाही, की "अरे मुझे बाबाजी क्यों बुला रहे हो? मैं तुम्हें हं. बाबाजी नहीं." हं. पण एक-एक आठवड्यानंतर दाढी वगैरे येते, तर मग ते आपोआप तो लूक लूक होऊन येतो. जातो. पण त्याच्या आधी आपल्याला जरा विचित्र वाटतं, की ही लोकं असं का आपल्याला बोलवतात? पण प्रेमाने तुम्हाला ॲट हं. काही ना तरी चहा तर पाजतातच. हं, हं, हं. तर आणि मग तुम्हाला दक्षिणा देतात. ते हं, म्हणतात, की हं. हमारी तरफ से चढ़ावा. म्हटलं, आप अगर इस जगह जा रहे हो तो वहाँ म्हणजे देन सडनली यू बिकम अ सेफ कीपर फॉर देअर ओह! बिलीफ. मग हा जो आहे ना, ही जी रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी असते ना, मग ही तुम्हाला मग जरा थोडीशी विचलित करते, हं. की आय डिड नॉट साइन अप फॉर दिस. नाऊ आय एम अ हं. गेटकीपर फॉर देअर फेथ. हं, 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 हं. देन इट एलिव्हेट्स यू. मग कधी होतं ते मला वाटतं महेश्वर घाट नंतर एका जंगलामध्ये गेलो होतो. हं, हं. तर तिकडे एक दुकानवाल्याकडे मला असं होतं, की तिकडे काहीतरी थंड पेय काहीतरी फटकन पिऊन मी निघून जाईल. तर जसं त्याला कळलं, की मी परिक्रमावासी आहे, तर त्यांनी तर अगदी मला त्याची सीट दिली बसायला त्याच्या दुकानातली. म्हणजे दॅट इज द हायेस्ट सीट फॉर हिज वर्क आहे या, ना. या. तशी रिव्हॉल्विंग चेअर वगैरे होती. हां, गावात अशी हां. ती मोठी असते ती. तर मला तिकडे स्वतः खाली बसला. माझ्याकडनं पैसे घेतलेच नाही. प्लस त्याला मला ₹101 दिले. त्यांनी मग त्यावेळी मला कळलं, की ही किती मोठी बाब आहे. म्हणजे यू आर टेकिंग समबडीज फेथ हेड. अहेड. मग कळलं, की बाबा नाही, धिस इज समथिंग एल्स. वॉव! तर आणि असले ना बरेच 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 झाले. किस्से झाले असं. ओके. बरेच. जंगलात कुठे काही, हं. रस्त्यावर हायवेवर कुठे काही, हं, हं. कोणी काय पाय चेपून काय देतंय, कोणी काय मालिश काय करून अच्छा. देतंय. हो, 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 हो. ओके. म्हणजे तुमच्या डोळ्यात म्हणजे आत्ता मी बोलतोय मला. हं. भरून येतंय. हं, हं. ओके. वॉव! आणि ह्या बेल्टवरती मग अ, आदिवासी ट्रायबल्स वगैरे भरपूर असतील ना असे? हो, पण ते इंटिरियर्सला. इंटिरियर्स हां, आपण. आता आता हल्ली आता खरं म्हटलं तर आता स्टेट्स गुजरात म्हणा. गुजरात तर आता बरंच हे झालंय. आपल्या त्याच्यामध्ये छोटा उदेपूर, तिलकवाडा हे संपूर्ण जो नसवाडी हा हं, संपूर्ण एरिया आहे ट्रायबलच बेल्ट. हं, हं, आणि बऱ्यापैकी आता मॉडर्न पण झालेले रस्ते हं, वगैरे चांगले झालेले आहेत. पण हं. त्यांचे कस्टम्स ट्रेडिशन्स चालू असतात. ओके. तर भिल जो हं, समुदाय हं, आहे, हं. तो तुम्हाला अल्मोस्ट महेश्वरपर्यंत तुम्हाला त्यांचं ते गावागावातनं तुम्ही जाता तर तुम्हाला ते दिसतं. पण आता ऑफ ओके, मॉडर्न पण झालेली आहेत. ओके. आणि नंतर मग एक पोर्शन येतो जेव्हा तुम्हाला इंटिरियर्स तुम्ही सेंट्रल इंडियाकडे जाता, जबलपूरच्या अलीकडे वगैरे. मग तिकडे तुम्हाला गोंद समुदायाचे ट्रायबल्स हं, वगैरे हं, हं, हं. दिसतात. पण आता भरपूर मॉडर्न झालेले आहेत. मॉडर्न आता तर झालेत ते. म्हणजे हो. असं एवढा काही प्रॉब्लेम नाही. पण तसं काही म्हणजे अगदी उदार मनाचे म्हटलं तर ट्रायबल्स. ओके. हं, हं, हं. अगदी उदार मनाचे. वॉव! डिड यू कम एट अ स्टेज की असं वाटतं की यू नो व्हॉट आता नाही जमत आहे? कारण म्हणजे फील लाइक गिव्हिंग अप की आता बस ह्यापुढे नाही जाता येत आहे. मी हो, मागे वळतो हो. एक किंवा 8-9 असं कधी? दिवसानंतर काय झालं होतं, की फिजिकल पेन हा चालू झाला होता पायात. हां. सायकलीला काही झालं नाही. पण एक रिकरिंग पेन व्हायचा मला. हं. 3 एक 4 तास चालवले ना, त्याच्यानंतर शूटिंग पेन इन द कम्स. हां, हां, इथे असं इथे ओके, ओके. राइट. तर मला माहीत होतं, की हे आता कितपत म्हणजे यू हॅव टू बी माइंडफुल ऑफ युअर बॉडी अल्सो. असं नाही, की कम व्हॉट मे. आपल्याला काही असं करायचं नव्हतं. तर माझ्या मनात असं होतं, की आता इथून परत जायचं म्हटलं तर आता कसं मुश्किल आहे. हं, हं, सो हं. व्हॉट इट कुड बी द निअरेस्ट पॉइंट. हं, हं. तर निअरेस्ट पॉइंट असा होता, की भोपाळ येतोय कुठेतरी. म्हणजे भोपाळ ऑफ द वे होता 100-1 किलोमीटर, पण निअरेस्ट पॉइंट हां. आणि अगदी निअरेस्ट पॉइंट म्हणजे जबलपूर. हं. जबलपूर रूटवर पण आहे आणि रेल रूट पण वर आहे. म्हणजे बरोबर. वर्स्ट केस सिनेरिओ सपोज असं काही झालं, टेक अ ट्रेन. तर इकडनं टेक अ ट्रेन, पुट द सायकल इनसाइड एंड गो. हं. तर तो जो फिजिकल जो पेन होता, जो रिकरिंग व्हायला लागला होता. मग त्यावेळी मला असं कळलं, की आय थिंक इथे आय हॅव टू टेक अ कॉल. आयदर आय हॅव टू हं. टेक अ मेडिकल कॉल ऑर समथिंग हं, हं, हं. अँड डिसाईड व्हॉट टू डू. हं, हं. अन् त्यावेळी तो असा तो आला होता. 9व्या दिवशी, 10व्या हं, दिवशी हं. मला तो कॉल घ्यावा लागला, की वेदर शुड आय कंटिन्यू ऑर नॉट.
मग मी मेडिकल असिस्टन्स घेतली होती रिमोटली. ओके. आणि ते इट वर्क्ड फॉर मी. म्हणजे आणि मला एक रेस्ट डे तर पाहिजेच होता. मला जबलपूरला रेस्ट डे करायचाच होता. एक रेस्ट डे त्याच्या आधी मी घेतला होता. रेस्ट डे नव्हता, ऑलमोस्ट रेस्ट डे होता. पण जबलपूरला मला ती आरती बघायचीच होती ओके. आणि त्यासाठी मला रेस्ट करायचाच होता एक दिवस. टू गिव्ह अ बॉडी कंप्लीट ॲटलीस्ट 36 अवर्स रेस्ट. तर दॅट रेस्ट आणि मेडिकेशन मग त्यांनी दॅट हेल्प आणि मग त्याच्यानंतर देन आय बिकेम मच बेटर. ओके. सो आता यू जस्ट गिव्ह अ रेफरन्स ऑफ जबलपूरचा तिथे आरती घ्यायची हां. होती वगैरे. सो असे टप्पे आहेत इन द परिक्रमा जिथे आपण पोहोचलं पाहिजे किंवा जिथे आरती होते, घाट, देवळं आहेत, असं असं काही असं काही आहे का? हार्ड अँड फास्ट हार्ड असं अँड काही फास्ट नाहीये. नाहीये. तुम्हाला खरं म्हटलं तर नर्मदा काठे तर तुम्हाला म्हणतात की गेलं तर उत्तमच आहे. ओके. इट इज गुड. म्हणजे तुम्ही ॲटलीस्ट एक तुम्ही संध्याकाळची तुमचं एक स्नान होऊन जातं हं, हं. आणि नदीशी असतो. पटकन मनात विचार येतो, की नर्मदेमध्ये मगर वगैरे भरपूर आहेत ना? हं. सो मग ते तिथे आपल्याला काही नर्मदेचं मगर खरं म्हटलं तर त्याची वाहनच आहे मगर हो, हो. नर्मदेचं आणि I ते read that. मला वाटतं गुजरातच्या बॉर्डरपर्यंतच आहे. अच्छा. त्याच्या अपस्ट्रीमला कारण की पाण्याचा फ्लो सुद्धा चांगलाच फास्ट असतो. मगरींना कसं स्लो स्लो. मूव्हिंग वॉटर हं, आवडतं. हं, हं. तर ते मला वाटतं महाराष्ट्र आणि गुजरात आणि एम-पीच्या बॉर्डरपर्यंतच मगरीचा इश्यू आहे. त्याच्या अच्छा. अपस्ट्रीमला नाही. ओके, 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 ओके. हं. एक अमुक टाइपचं त्यांना पाणी लागत असतं ना, बरोबर. गढूळ, मडी हं, आणि हं. त्याच्यावर तर संपूर्ण रॉकी. अच्छा. तर मग तिथे मग मगरीचा तिथं एवढा नाहीये. प्रॉब्लेम नाहीये. तिथे ओके. एवढा प्रॉब्लेम नाहीये. एनी एडवाइस फॉर पीपल ज्यांना ही परिक्रमा अशी करायची असेल, मे बी सायकलिंगवर किंवा पायी वगैरे? एनिथिंग दॅट यू वुड लाइक टू शेअर? मी एवढंच सांगू शकतो, की तुम्ही त्याच्याबद्दल वाचा आधी भरपूर. हं. कारण की हे काही एडव्हेंचर नाहीये. नाहीये. ही रेस पण नाहीये. हे 2 तुम्ही तुमच्या मनातनं काढलात ना, हं, हं. तर मग तुमचा रेफरन्स पॉइंट चांगला व्हायला लागतो. ओके. म्हणजे तुम्ही टाईम बाउंड नका ठेवू त्याला. हं. आणि डूज एंड डोंट्स त्याचे समजून घ्या आधी. वाचा. की जेवढं जमेल तेवढं त्याच्याबद्दल वाचा. म्हणजे तुम्हाला त्याची ओके. ती आस्था कळेल, की त्याच्या व्हॉट इज द बरोबर. रिझन व्हाय बिहाइंड इट. चालत आणि सायकलिंगनं होऊ शकतं. आधीच सपोज तुम्ही जरा असं व्यवस्थित त्यासाठी प्रॅक्टिस करा. ॲटलीस्ट 6-1 महिने तरी तुम्ही तुमचा स्वतःला हं, फिट ठेवा. हं, हं. म्हणजे मग काय तुम्हाला सपोज चालायचं म्हटलं तरी हं. ऑन एव्हरेज 40 किलोमीटर तर तुम्हाला रोज गाठावं लागेल. हं, हं. 30-40 किलोमीटर्स हं. इज डुएबल. हं. सायकलिंगने तुम्हाला 80 ते 100 किलोमीटर तुम्ही आरामशीर करू शकता. ओके. पण मला करायचं नव्हतं. बरोबर. सिम्पली फॉर द रिझन दॅट आय वॉन्ट माझे बरेच सारे रिझन्स होते त्याच्यामध्ये. एक की मला नेचरबद्दल हं, समजायचं हं. होतं. लोकांना भेटायचं होतं. हं. त्यांच्याबद्दल मला उत्सुकता होती. हं, हं, हं. तर इफ सपोज आय एम जस्ट गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अदर मग हे संपूर्ण राहून जाईल. मला बरोबर. मला ॲक्चुअली नेचरबद्दल माझं ॲक्चुअल रिझन असं होतं, की मला जॉग्राफिकली नेचर वाईज हा कसा बदलतो, त्याची मला जास्त उत्सुकता होती. आय वॉज मोर हंग्री फॉर दॅट काइंड ऑफ नॉलेज. ओके. नर्मदा गेव मी द रिझन. पण तो रिझन अशाने मी सुरुवात केली आणि नंतर मग मी स्पिरिच्युअलिटीमध्ये मग त्याचं ते तबादला झाला असेल किंवा त्याचं हां. ट्रान्सफॉर्मेशन झालं असेल. हं. दॅट हॅपन्ड द वे. दॅट वॉज अन आउटकम. राइट, राइट. पण मला ते कळलंच कळलं. प्लस मला नर्मदा परिक्रमा काय आहे, ही नर्मदा परिक्रमा करताना कळलं. हं. तर म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही जस्ट यू गो ॲज पर द फ्लो. हं. प्लॅन करा तुम्ही, हं. नक्की प्लॅन करा. काही-काही अनप्लॅन्ड सुद्धा वस्तू होतील ऑन हं, देअर वे. हं. यू टेक इट इन युअर स्ट्राइड हं. अँड मूव्ह ऑन. आणि तुम्हाला मध्ये ऑन द वे तुम्हाला हेल्प करणारे भरपूर आहेत. तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाहीये. स्पेशली लेडीजला पण मी हेच सांगतो, की हं. त्यांना फार डाऊट असतो, मला की ते कसं विचारायचं वगैरे, वगैरे होतं. हो. हां. ते कसं पण अगदी कॉन्फिडेंटली जा तुम्ही. ओके. भरपूर देअर आर म्हणजे घरी लोकं तुम्हाला ठेवतील. अ, तुम्हाला जेवायलाही देतील. तुम्हाला म्हणजे काय असेल ते संपूर्ण तुम्हाला हेल्प करतील. आश्रमं भरपूर आहेत. हं, एवढी हं. प्रेमाळू लोकं आहेत. हं. आणि बरेच लेडीज टप्प्याटप्प्याने करतात त्याला. हं, हं. म्हणजे खंडित परिक्रमा म्हणतो आपण त्याला. ओके. आता बऱ्याच एक मला लेडी भेटली सुद्धा ऑन द वे. हं, मी हं. सायकलवर होतो. मी त्यांना विचारलं, "माई नर्मदे हर" आम्ही म्हणतो. "नर्मदे हां. हर
हा जो आहे एक एक कॉमन ग्रीटिंग आहे परिक्रमावासीला. म्हणजे जसे आपण हर हर महादेव म्हणतो तसं नर्मदे हर. म्हणजे कुठल्या देवीला आपण अगदी काय म्हणतो मिलिटंट एक आपण हे करतो ॲड्रेस करतो. तर नर्मदे हर म्हणजे अगदी ह्यानी जोशने. तर त्या भेटल्या आणि मी त्यांना सहज विचारलं, "माई तुम्ही चालत करता खांडव्याच्या कुठेतरी तिथे मला भेटलं." हो म्हटलं, "ही माझा 6वा आहे." त्यांचं असं म्हणजे ऑब्व्हियसली ते म्हणा, "तू मला आठवडा किंवा 10 दिवस कधी कुठे गॅप असला त्यासाठी मी असं प्लॅन करते. तेवढ्यामध्ये जेवढे माझे होतात तेवढे मी करते. मग तिकडनं पुन्हा मी घरी जाते आणि पुढच्या वेळी येते." तर असं मला वाटतं तिचा दुसरा वर्ष होता. म्हटलं बहुतेक या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी माझं संपूर्ण होईल. पण ते अगदी व्यवस्थित चालतच करायचं तिला. असं माझी इच्छा आहे. चालत करायची तर जेव्हा मैया म्हणेल की आता करा. हे किती मोठं आहे ना, म्हणजे जस्ट टू बी इन दॅट स्टेट की तुम्ही कंप्लीट सरेंडर स्टेटमध्ये आहात. फ्लोनी जाताय. कारण आजकाल आपण इतके लाइक यू सेड ना कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये अगदी कट टू कट प्लॅनिंग करत असतो आणि वेगळंच काहीतरी ठरलेलं आहे तुमच्यासाठी. आय हॅव नो आयडिया. सो हो, तेच एक मोठी देण आहे. देण आहे ह्या की परिक्रमेची. कम व्हॉट मे तुम्ही कितीही प्लॅन करा. ॲट द एंड ऑफ द नेचर हॅज प्लॅन्ड समथिंग फॉर यू. तर तेच होणार आहे. म्हणजे तुम्ही त्याला फेट म्हणा, डेस्टिनी म्हणा, तुम्ही काहीही मोठे-मोठे शब्द सांगा. पण तुम्ही नेचरशी अलाइन्ड असाल ना, दॅट विल गिव्ह यू द ट्रू सेन्स ऑफ ब्लिस. हॅपीनेस इज अ व्हेरी स्मॉल वर्ड. येस, आय कंप्लीटली रिलेट टू दॅट. म्हणजे त्याचं जे कॉन्ग्रुएन्स व्हायला पाहिजे. The moment you give yourself to nature, you become part of it. Yeah. Then everything flows just like this river. That is what the essence of. For a modern man, this sounds very cliched. Very But cliche. they have to experience it at least once to. ते आहे. है ना? हो, ते आहे. So your book which you have published, I have his book which he has published after the cycling trip. So ह्याच्यात तुमचे बरेच अनुभव लिहिलेले आहेत ना तुम्ही? खूप काही आहेत. लुकिंग एट द चॅप्टर्स. सो डे 30, डे 26 म्हणजे डेली चॅप्टर झालेले आहेत माझे. आणि एका चॅप्टर नंतर मग मी म्हणजे माय लर्निंग फॉर दॅट डे. म्हणजे जे माझं कोट असेल किंवा कोणाचा कोट असेल जो रेलेव्हंट असेल तो मी कोट केलेला आहे. ओके. अच्छा आणि हा QR कोड QR कोडची आयडिया मला अशी झाली की मी ऍक्च्युली हे डॉक्युमेंट करणारच नव्हतो काही. पण दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी मी माझा म्हणजे एक फोटो काढला होता, म्हणजे एक सेल्फी असा काढला होता की नर्मदेच्या काठी. तर माझी मुलगी जी दिल्लीला असते तिने सांगितलं की तुम्ही ऑन द वे फोटो तर घ्या ना, काही नाही तरी ऍटलिस्ट तुमच्या रेकॉर्डसाठी तुमच्या. हो, एक काम करा तुम्ही इन्स्टावर पोस्ट करा, आम्हालाही एवढं प्रॉब्लेम नाही की आम्ही पाहतोय त्याला की तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही काय पाहिलं आम्ही एक्सपिरियन्स करू. म्हटलं हो आयडिया चांगली आहे. तर मग मी असे आधी 2-3 फोटो नंतर 3-4 फोटो असं करत 4थ्या-5व्या दिवसापासून काय ते 10-12 फोटो मी ठेवायला लागलो. मग त्याच्यातनं असं तुम्ही त्याचं एक QR कोड बनवला तर ती QR कोड मी प्रिंट करू शकतो. आता मी एवढे सारे पिक्चर्स तर प्रिंट करू शकतो आपल्या पुस्तकात. आता मी बरंच काही डिस्क्राईब केलेलं आहे. आता सपोज मी फोटोग्राफ्स मला करायचं असेल तर मी तो QR कोड त्याचा मग मी केला आणि QR कोडवरनं मग तो मला तुम्हाला त्या पेजवर घेऊन जाईल. मग त्या दिवसाचे फोटो दिसतील. मग ॲटलीस्ट मी म्हणजे माझं डिस्क्रिप्शन एवढं चांगलं नसेल तर मग मी तसे माझे फोटोज फार कमी माझे स्वतःचे फोटो असतील, नेचरचे फोटो. ओके. युनिव्हर्स प्रॉपल्स यू. लवली. हो, हे सर्व त्या दिवसाचे म्हणजे जे असतात. So to end the conversation, this lovely conversation, though I feel like going on, and you have lots to share. नर्मदे परिक्रमाचा एक एसेन्स किंवा एक असं एका शब्दात असं काही सांगायचं झालं किंवा एक मेटाफर द्यायचं झालं तर व्हॉट वुड दॅट? मेटाफर द्यायचं असलं तर मी सांगितल्याप्रमाणे यू हॅव टू ऑफर युअरसेल्फ टू नेचर. दॅट इज दी ओनली मेटाफर. म्हणजे यू गिव्ह इन, यू सबमिट, सबमिशन, कम्प्लीट सबमिशन. आय एम नॉट इवन टॉकिंग डिवोशन वगैरे म्हटलं ना तर ते अगदी छोटे वर्ड. आपण कारण त्या अँगलमध्ये जातच नाही. हा सबमिशन आहे. म्हणजे यू से की आय एक्नॉलेज आय एम पार्ट ऑफ नेचर. द मोमेंट यू एक्नॉलेज युअर पार्ट ऑफ नेचर, तो तुम्हाला म्हणजे जे होतं तुम्हाला म्हणजे असं वाटतं की बरोबरच चाललंय. यू आर नॉट क्वेश्चनिंग. प्रॉब्लेम हल्ली काय होतंय की मनुष्य जो प्राणी आहे ना
तो हं. स्वतःला नेचरच्या वर बघतोय. तिथे प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला एका कोणी सांगितलं, की नर्मदा तो लाखों सालों से बह रही है. हं. म्हणजे दिस इज अ ट्राइबल हं. answer हं. to the dams who have displaced them. हं. 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 ते डिस्प्लेस झाले. बरोबर. म्हटलं हे मॅन-मेड स्ट्रक्चर्स आहेत ना, किती वर्ष राहतील? नेचर विल क्लेम इटसेल्फ वन हं. डे. हं. ही नदी तशीच वाहणार. बरोबर. 1000 एक वर्षानंतर सुद्धा. हं. When the dams no longer are relevant, हं. maybe humans can extract water from air, हं. then dams will never be relevant. ट्रू. I'm just ट्रू. hypothesis. तर the nature will flow, nature will claim itself. This dam is no dam we have seen ever stayed more than 100 years yet. It is not going to continue forever. तर Okay. नदी हं. will flow. हं. Nature will claim itself. हं. तर आम्हाला त्यात काही वाईट वाटत नाही. हं. नेचर इज सुप्रीम. मॅन हं. कॅनॉट गो अबाउट हं. नेचर. तर हे कोणी सांगावं? एका ट्रायबलनं सांगावं मला, की सायन्स यू कॅन अंडरस्टँड सायन्स. यू कॅनॉट यूज सायन्स टू कॉन्कर नेचर. बिकॉज नेचर इज अबाउट सायन्स. ट्रू. व्हेरी ट्रू. हे व्हेरी ट्रू. असले जे आहेत ना धडे, कुठल्याही प्रोफेसरने नाही शिकवलं मला. एका ट्रायबल माणसाने ट्रायबल. शिकवलं असं सांगा तुम्ही. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. वंडरफुल. ऑन दॅट नोट, थँक यू सो मच फॉर टेकिंग टाइम आउट. थँक यू, थँक यू थँक सो यू. मच. खूप मज्जा आली गप्पा प्लेजर मारायला. प्लेजर वॉज ऑलवेज ऑल्सो माइन. आणि आय बी गिव्हिंग डिटेल्स. त्यांनी जे पुस्तक पब्लिश केलंय, त्यांचे YouTubeचे लिंकही आहेत ना, ज्याच्यावर तुमचे हो, 2-4 छोटे-छोटे माझे आहेत. काही लेक्चर्स आहेत ते. हां. सो ते इंग्लिशमध्ये आहेत. सो आणखीन यू विल गेट टू लर्न मोर अबाउट हिज जर्नी. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. थँक यू.